साडेसाडी स्वप्नील सायलकर रिक्त असे माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता चला मैदान क्रमांक 2 सातिर्डे देवघर शेवटची 5 मिनिटं चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 वरती आपले होणार सामना असेल जय हनुमान उसरोली विरुद्ध सहानगुडी जय हनुमान सहानगुडी विरुद्ध जय हनुमान उसरोली या दोन संघांसाठी पहिला पुकार साडेसाडी यावेळेस तेजस पडवळ आपल्याला बघायला मिळतं बघा जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला सजलेलं मैदान क्रमांक 1 वरील दोन्ही संघांचं बघायला मिळतं संतोष जाईरकर या रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त असा मध्यरक्षक त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती टाकाया फोडतोय प्रत्युत्तर दाखल स्वप्नील जाईरकर आपल्याला बघायला मिळेल एक जबरदस्त खेळाडू तागर संघाचा चला सामना संपतोय मैदान क्रमांक 2 चा आपण लगेच ताबा घ्या सातिर्डे विरुद्ध देवघर त्वरित मैदान क्रमांक 2 वर चला सातिर्डे देवघर विना विलंब या मैदान क्रमांक 2 हिमांशु सातामकर आपण व्यासपीठावरती आहे हिमांशु सातामकर
सोहम सातवकर कृपया समालोचन कक्षाकडे द्या. सोहम सातवकर चला मैदान क्रमांक 1 जय हनुमान उसरोली विरुद्ध जय हनुमान सानकोटी. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार झालेला आहे. चला मैदान क्रमांक 2 वर सातेडे देवघर संघ आलेला. सातेडे संघ चला. वाह जबरदस्त फळी असलेली आपल्याला बघायला मिळते आज. वादळ खारीकवाडा संघाच्या अनेक मातब्बर साडे पाहताना त्या ठिकाणी रोखले जात आहे. पांडपादेवी रायवाडी संघाकडून एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आज बघायला मिळत आहे. चला यानंतर मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना असेल सिद्धिविनायक नांदगाव मुरुड विरुद्ध अंमली. नांदगाव विरुद्ध अंमली. मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार. सज्ज व्हा, तयारीत राहा. चला मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत 3 आणि 4 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. दुसरा पुकार जय हनुमान उसरोली विरुद्ध जय हनुमान सानकोटी. मैदान क्रमांक 1.
चला मैदान क्रमांक 2 करिता यापुढील सामना असेल नांदगाव विरुद्ध आंबली। समसमान गुणांवर चालू असलेला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी होईल। तर दोन्ही संघ नामवंत आहेत, दोन्ही संघ दर्जेदार आहेत। यावेळेस लढत तिसरी चढाई प्रीतम कुमरोटकर। वाह, एक जबरदस्त टीम वर्क त्या ठिकाणी बघायला मिळतंय। तेजस पडवळ जबरदस्त सपोर्ट सिस्टम संघाचा कणकर कणा म्हणून आज लढणे काम पाहत असताना
चला मित्रांनो, पंचांच्या निर्णयावर आपण उसत घालू नका, विनंती असेल सहकार्य करा. सहकार्य करा मित्रांनो. चला, तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 उसरोली विरुद्ध सहानगुटी. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 2 गुणांची आघाडी यावेळेस पांडवादेवी रायवाडी या संघाकडे असेल आणि पिछाडीवर असेल अर्थात बॅकफुटवर असेल तो वादळ खारीकोडा संघ. चला, तिसरा व अंतिम पुकार उसरोली विरुद्ध सहानगुटी. उसरोली विरुद्ध सहानगुटी. आपण चला मैदानाच्या दिशेने.
आता मात्र 9-8 सोडायसाठी हा एक नवोदित खेळाडू साडेसाडी एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतोय। हा खेळाडू सामन्यामध्ये बदल घडू शकतो मित्रांनो। जबरदस्त पकड आता मात्र सामना बरोबरीवर बघा मित्रांनो। अजून एकदा 5-5 साड्या नक्कीच रसिकांसाठी ही मेजवानी ठरू शकते। आतापर्यंत या स्पर्धेमधील तिसऱ्या 5-5 साड्या आपल्याला बघायला मिळत आहेत। नक्कीच आयोजक तुमचं कौतुक असेल, काय पण आज सामने बांधले जबरदस्त। चला उसरोळी सहानगुटी आपण मैदानाच्या गेट जवळ या। सॅटर्डे आणि देवगड सॅटर्डे नक्कीच पुन्हा एकदा आता मात्र आपण पांडवात विरायवाडी
विरुद्ध वादळ खारीकवाडा या दोन संघांच्या दरम्यान 5-5 लढाई पाहणार आहोत। तो लहरों से डर कर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मेरे दोस्त कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यावेळेस मात्र सुरशीचे प्रयत्न करावे लागतील रायगड यांनी मात्र खारीकवाडा संघाला। प्रशांत जाधव राष्ट्रीय खेळाडू प्रशांत जाधव, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं। ज्या खेळाडूंना रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तसेच क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान पुणे येथे झालेल्या युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा एक जबरदस्त खेळाडू प्रशांत जाधव आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं। कशाला जायला पाहिजे पहिला जायला पाहिजे। चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 दोन्ही मैदानांवर तिसरा अंतिम पुकार। मैदान क्रमांक 1 उसरोली विरुद्ध सहानकोटी, तर मैदान क्रमांक 2 नांदगाव विरुद्ध आंबली। चारही संघांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या। चारही संघांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या। उसरोली सहानकोटी मैदान क्रमांक 1, नांदगाव आंबली मैदान क्रमांक 2।
आहे